तर अमित ठाकरे यांचं एक वक्तव्य येते ते म्हणजे दुबार मतदाराला फोडणार म्हणजे फोडणार, दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा. TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरे यांचं विधान. अमित ठाकरे आणि एकूणच मनसेची भूमिका ही की दुबार मतदाराला जिथे दिसेल तिथे फोडणार असं आवाहन राज ठाकरेंनी केलंच होतं आणि त्याच पद्धतीने आता अमित ठाकरे देखील म्हणालेत मतदान प्रक्रिया ही 15 तारखेला पार पडणार आहे आणि त्यावेळी जर दुबार मतदार दिसला तर त्याला जागच्या जागी फोडणार म्हणजे फोडणार असं अमित ठाकरे TV9 मराठीशी बोलताना म्हणाले. आपल्यासोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते अमित ठाकरे आपल्यासोबत आहेत आणि आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अमितजी, तुमचं स्वागत TV9 मराठीमध्ये. सुरुवातीला आशिष शेलार बोलले होते हिंदू महापौर होणार आणि कृपाशंकर सिंग बोलले. हिंदू म्हणजे काय? मराठी माणूस हिंदू नाहीये म्हणजे काय? तुम्हाला बोलायचं काय? कृपाशंकर सिंग आपल्या तोंडावरून बोलतात की उत्तर परप्रांतीय महापौर होणार म्हणजे काय? काल ते कोण अण्णामलाई मुंबई महाराष्ट्राची नाहीये, मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे म्हणजे काय? हे येऊन बोलायची हिंमत कशी झाली? परवाच्या दिवशी मतदान आहे, मग यावरती आता तुम्ही कशा पद्धतीने? दुबार मतदारांना आम्ही तिकडच्या तिकडे फोडणार, तिकडच्या तिकडे फोडणार, अनधिकृतपणे तुमच्याच रांगेत येऊन तुमच्याच बरोबर मतदान करणार. आमच्या मतदानाचा हक्क कुठे गेला? किंमत काय राहिली आपल्या मतदानाची? जर बाहेरच्या राज्यात येऊन आपल्याला सांगणार असतील की हा माणूस आपल्यावर राज्य करणार आहे. 40 लाख दुबार मतदार तुम्ही घुसवले महाराष्ट्रात, तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून, विकास केल्यानंतर. वा रे वा, हे छान चालू आहे तुमचं. आमच्यावर कारवाई होऊ दे, आम्ही लोकशाही कुठेही जाऊन देणार नाही. लोकांचा हक्क आहे मतदान करणं. तुम्ही कुठेतरी येऊन दुसऱ्या राज्यात येऊन आमच्यासाठी ठरवणार असाल की आमचा मंत्री किंवा आमचे नगरसेवक कोण होणार, तर आम्ही तुम्हाला मारणार म्हणजे मारणार. असं नाही होऊ शकत. आमच्या मतदानाचा हक्क किंवा आमच्या मतदानाची किंमत ही आम्हाला मिळालीच पाहिजे. असं नाही होऊ शकत. तुम्ही काय कारवाई करायची करा. आम्ही पोलिसांना सांगू की हा दुबार मतदार आहे, तुम्हाला काय करायचं करा, नाही तर आम्ही करू. कॅमेरामॅन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी.